आपण पाहत आहात BCCN न्यूज। छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थापित केल्याने चिखला काकड गावात वाद। गावातील 2 गटात हाणामारी, महिलांना कपडे फाटेपर्यंत मारहाण। मनोज जरांगेंनी घेतली महिलेची भेट। सर्व आरोपींना अटक न केल्यास आंदोलन करण्याचा जरांगेंचा इशारा। लोणार तालुक्यातील चिखला काकड या गावामध्ये असलेल्या अंगणवाडीच्या आवारात अज्ञात व्यक्तीने 3 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना केली। त्यानंतर मात्र गावातीलच एका गटाने त्या ठिकाणी उभारलेल्या पुतळ्याला विरोध केल्याने 2 समाजामध्ये विद्युष्ट निर्माण झाली। किरकोळ वाद देखील झाला। त्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुन्हा दोन्ही गट समोरासमोर आले आणि वाद निर्माण झाला। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। यामध्ये काही महिलांना बेदम मारहाण करण्यात आली। त्यापैकी एका मुलीला अक्षरशः अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली। त्यावेळी पोलीस उपस्थित असल्याने त्यांनी हस्तक्षेप करत जमाव पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला। या घटनेत महिला आणि लहान मुलांना देखील बेदम मारहाण झाली आहे। शिवाय या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे देखील विटंबनेचा प्रयत्न केल्याचं 3 तारखेला अज्ञात व्यक्तींनी रात्री पुतळा बसवला होता। दुसऱ्या दिवशी 4 तारखेला आम्ही तो पुतळा पाहिला, परंतु गावातील काही पंजारी समाजाच्या लोकांनी तो पुतळा काढण्यास सांगितलं। आम्ही सांगितलं की महाराज कोणाचे एकट्या मराठ्याचे किंवा कोणत्या जातीचे नव्हते, महाराज सगळ्यासाठी लढले होते आणि महाराज सगळ्याचे आपण महाराजाला ठेवू। त्यांनी काय सांगितलं की आम्ही तुम्हाला कोपऱ्यात जागा देऊ। आम्हाला मान्य नसताना आम्ही मान्य केली। आमच्या काही वरिष्ठ लोकांनी समाजाच्या ती जागा मान्य केली, आम्ही पण केली। वर्गणी चालू झाली, त्यानंतर आमच्या सुरुवात माझ्यापासून झाली, आम्ही दिली। त्यानंतर परत सरपंचानं कटरस्थान रचून परत आमच्या नावाची कंप्लेंट घेऊन गेले, पण चंद्रकांत पाटलांनी त्यांची कंप्लेंट घेतली नाही। त्याच्यानंतर त्यांनी मला धमकी दिली, तुला उचलून नेऊ, तुला मारून टाकू, जसं संतोष देशमुखाला केलं तसंच तुला करू, असं सरपंचानं सांगितलं होतं मला। सरपंचांना, गजानन नागरेंना, नातासाहेब आहे ना, गणेश केदार यांनी सांगितलं होतं की तू संतोष देशमुखासारखंच तुला आम्ही मारू, तुला मेळही लागणार नाही, तुझ्या कोणालाच मेळ लागणार नाही। त्याच्यानंतर कालची घटना अशी होती की 4-5च्या टायमाला माझा भाऊ इकडे आला होता, त्यांच्या बाया माणसं जमलेले होते, आम्ही काही 4-5 जणच होतो घरी। मग मी पुतळ्यासमोर बसले, माझ्या सोबतच्या काही महिला इथं बाहेर बाजूला बसल्या, माझ्या PSI इथं होते। PSI साहेबांनी आम्हाला परत प्रोटेक्ट केलं, पण सरपंचाच्या सांगण्यावरून आणि काही त्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांच्या बायांना PSIला घेरत घेऊन आणि सांगे साहेबाच्या आणि सानप साहेबाच्या त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्या समाजानं आम्हाला मारलं। माझ्या अंगावरचे कपडे पाडले। मी त्याला पोलीसवाल्याला आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला दाखवलेलं आहे, मग किती इंजुरी झालेली आहे, माझ्या शरीरावर किती नखं मारलेले आहेत, त्यांनी लाथा मारल्या मला, त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या माझ्यासोबत। व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्यापर्यंत पोहोचलेले आहे। माझी फक्त एवढीच मागणी की 2 पोलीसवाले सस्पेंड व्हा, त्यामध्ये ठाणेदाराचा काही रूल नाही। एक सानप आणि एक सांगे पोलीसवाले दोन्ही सस्पेंड व्हा, आणि हे जेवढे मी नावं देईन, रात्री नावं कमी घेतले होते मॅडम म्हणे नंतर घेऊ, असं मला त्यांनी सांगितलं होतं। मला परत स्टेटमेंट द्यायचंय, त्यांनी माझं स्टेटमेंट त्या घेणार आहेत। आणि मी जेवढे मला घेरून होते आणि माझ्या बहिणीलाही मारलेले, आमचे सगळे प्रूफ आहे, आमच्याकडे टोटल व्हिडिओ आहे। त्या असं नाही की माझ्यावरच त्यांनी हात घातला, माझ्या बहिणीच्याही केस धरून मारलेलं आहे त्या पोरांनी। या घटनेचे व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होताच पोलिसांची अतिरिक्त कुमक गावांमध्ये दाखल करण्यात आली असून गावाला छावणीचे स्वरूप आले आहे। तर सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून मराठा आंदोलनाचे नेते म्हणून मनोज जरांगे यांनी आज या गावात भेट देत समाजाची विचारपूस केली, परिस्थिती समजून घेतली आणि मारहाण झालेल्या मुलीची देखील भेट घेत विचारपूस केली। यात दोषी असलेल्या सर्व आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून 24 तारखेपर्यंत सर्व आरोपींना अटक करण्यात यावी, अन्यथा 25 फेब्रुवारी रोजी चिखला गावामध्ये आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। ह्या सुद्धा पैदाशी इतका माज या राज्यात असू शकतो, ही सरकारला सुद्धा काळीमा फासणारी गोष्ट आहे। ही सरकारचा सुद्धा एक प्रकारचा अपमान आहे। सरकारचा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा सुद्धा अपमान आहे की छत्रपती शिवरायांच्या पुतळा उठवून फेकायच्या तयारीत लोक आले आणि तिथं रक्षणासाठी छत्रपतींचा पुतळा उचलून फेकू नये म्हणून तिथं एक मुलगी आली, तर त्या मुलीच्या अंगावरती कपडे फाडून टाकले, पूर्ण कपडे फाडले आणि नंतर मारलं, आणि तिच्या अंगावरती सुद्धा जखमा आहेत असं त्यांनी आता सांगितलंय की तिच्या अंगावर सुद्धा अशा जखमा आहेत। म्हणजे ती तिच्या काय आता अतिप्रसंग करायचा होता की काय वाईट भावना आणि त्यांनी तो प्रयोग केला, त्यामुळे त्यांच्यावरती ती शिस्तार्थ होणे खूप गरजेचं आहे।
एक 10-12 वर्षाची मुलगी आहे, तिच्या नरडेल सगळे नखा लागले, म्हणजे नरडं दाबून तिला मारायचं होतं का? 2-3 घंटे तिला बाहेर घेऊन गेले, म्हणजे अपहरण सुद्धा होतं. ती पोस्को सुद्धा दाखल होतोय त्याच्यावरती. इतकी क्रूरपणानं घटना या चिखला गावात घडली. एका दिवशी मुख्यमंत्री बी जागे आहेत का नाहीत, गृह मंत्रालयाला ह्या गोष्टी माहीत आहेत का नाहीत, कारण हे हाताच्या बाहेर जाऊ देऊ नये आणि त्यांच्यावरती सगळ्यांवरती मोका लावणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय एक बसणार नाहीत, कारण ही परळीची लाभार्थी टोळी आहे. कारण त्यांच्या जाती सुद्धा चांगले लोक आहेत आणि यांना वाटतं जाती दंगल व्हावा आणि आम्हाला ती होऊ द्यायची नाहीये. आणि यांचं स्वप्नच ते ह्या लाभार्थी टोळीचं. त्या टोळीतलीच इकडे काही लोक आहेत आणि ते हे प्रयत्न जाणून बुजून करतायत की जातीय तेढ, जातीय दंगली निर्माण झाल्या पाहिजेत. या भूमिकेतून त्यांनी कालचा केलेला हे प्रयोग आहे. शांत राज्य असताना सुद्धा दूषित करायचं काम यांच्या हातातून सुरू आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालून याची सखोल चौकशी करून इथल्या संबंधित काही अधिकारी होते त्यांनी का रोखलं नाही ही सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि ते दोषी आढळले नसतील तर त्यांना सुद्धा विनाकारण मग अधिकाऱ्यांना सुद्धा इथल्या असणाऱ्या कोणते कॉन्स्टेबल कोणते यांनाही त्रास देऊ नये, पण अगोदर चौकशी करा. ते जर आढळले तर त्यांना सुद्धा निलंबित केलंच पाहिजे. पण नाही आढळले तर काही जणांचं म्हणणं आहे त्यातल्या काही अधिकाऱ्यांनी सहकार्य केलंय, इथल्या पोलिसांनी काहींनी केलं नाही. त्याची चौकशी सुद्धा होणं खूप गरजेचं आहे. आणि जर ही गुन्हे दाखल करून त्या आरोपींना आज सगळे गुन्हे म्हणतो आम्ही आज 5 वाजे 6 वाजेपर्यंत तर सगळे गुन्हे दाखल झाले नाही, म्हणजे 307 पासून ते पोस्को पासून अपहरणापासूनचे सगळे गुन्हे जर दाखल झाले नाही, डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला आहे, म्हणजे डोक्यात दगड घालून मारून टाकायचं ही प्रयोग होता. छत्रपतींची विटंबना केली गेली, ती यांना जातीय तेढ निर्माण करायचा होता. सामूहिक कट रचून हे आले होते. त्याच्यात 120 लागलाच पाहिजे, कारण यांनी सामूहिक तिकडं संगनमत केलं होतं आणि ती कट रचून तिथं सगळ्यांनी मिळून हल्ला केला. कारण यांना सगळ्यांना मोका लागतो. 120 खाली हे सगळेजण येतात. हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ते करतील. SP साहेब करतील, इथले पोकळे साहेब करतील, इथले DYSP साहेब करतील. त्यांनी नाही केले तर 25 तारखेला त्यानंतर आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत. पुऱ्या राज्यातले मराठी या चिखला गावात येणार. रात्रीपासून आतापर्यंत पोलिसांनी यातील 21 जणांना ताब्यात घेतले आहे. पुन्हा संबंधित फिर्यादींचा जबाब घेऊन कलमांमध्ये वाढ केली जाणार आहे आणि आरोपींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गावामध्ये सध्या पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला असून तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने गावात विचारपूस करण्यासाठी दाखल होत आहेत. चिखला गावामध्ये सध्याची परिस्थिती अतिशय शांततापूर्ण आहे. पोलीस प्रशासन रात्रीपासून गावामध्ये आहे आणि सर्व नागरिकांशी संपर्कामध्ये आहे आणि नागरिकांनी सुद्धा पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांप्रमाणे शांतता ठेवण्याचं काम केलेलं आहे. कुठेही गालबोट लागलेलं नाही. आता नुकतेच मनोज जरांगे पाटील साहेबही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्यांनी सर्व जनतेला शांततेचं आवाहन केलेलं आहे. मी परत एकदा पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व जनतेला आवाहन करतो की चिखला गावामध्ये परिस्थिती अतिशय शांत आहे. त्यामुळं आपण कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये ही पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन आणि एक सूचना विनंती करतो. किती लोकांना अटक केलंय, गुन्हा दाखल केला, तुम्ही जी माहिती आता याच्यामध्ये जे आहे ते आपण गुन्हा दाखल केलेला आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्या पद्धतीने जशी पुढे जाईल तसं आपल्याला माहिती दिली जाईल. या सार्वजनिक जागेमध्ये बसवलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा त्याच ठिकाणी ठेवण्यात यावा अशी आग्रही मागणी जरांगे पाटीलासह मराठा समाजाने घेतली आहे. त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे असणार आहे.